तर मला म्हणतो, मला काकाच बोलायचे. काका म्हणतो, काही करा ना बाबा, स्वामीकडे हे करा. पण ती मुलगी मला ती येईल का इथपर्यंत. पण मालवणची केस आहे ती. अच्छा. हां, तर तो 9वी पास झालेला आणि एका कंपनीत काम करायला. आणि जी मुलगी होती ती इंजिनियर. त्यावेळेस तिला 42,000 पगार होता अच्छा. ओके. त्यावेळेस. हां. आता मुलगी एकमेकाचं त्याचं प्रेम हे, पण मुलगी म्हणून माझे आई वडील देऊ शकत नाही. तू 7,000 पगार घेतोय, 42 कुणी काय 7,000 बरोबर. कुणी काय, म्हणजे खूप मोठा फरक हां, आहे. मोठा फरक. ते आई वडील काय तिला हे बी करायला मागेना आणि याच्या मनात तर एकदम हे झालेले. की लग्न तिच्यासोबतच हां. करायचं. हां. पण ते काय बोलतात ना, स्वामीची काय लीला असेल ते आपण काय त्यांना हे करू बरोबर आहे. शकतो. तो माझ्याकडे नेहमी यायचा. हं. तर आला तर मला म्हणतो, मला काकाच बोलायचे. काका म्हणतो, काही करा ना बाबा, स्वामीकडे हे करा. पण ती मुलगी मला ती येईल का इथपर्यंत. ठीक आहे म्हणला, बघू. मी त्याला पाषाण लावलं, बघितलं तर येते ना. स्वामीकडे उभं राहिलं. म्हणलं, बघा स्वामी, तुमच्या हातात जे काय असेल ते. हां. आम्ही तर डायरेक्ट काही तुमच्या आदेशिवाय काही हां, होऊ शकत नाही. स्वामीकडे उभा राहिलं, नारळ ठेवला. ते नारळ आणलं, तो नारळ ठेवला आणि ठेवून दिला आणि त्याला म्हणला भस्मविभूती फुकली. दुसऱ्या हप्त्यात ती मुलगीच आली त्याच्याबरोबर. अच्छा. ती मुलगी त्याच दिवशी त्याच्याबरोबर आली. तर मग आल्यानंतर मला एकदम आश्चर्य झालं ना, का मग स्वामीची एवढी हे की अशक्य आल्यानंतर मुलगी म्हणली महाराज, म्हणले माझी आहे आमची इच्छा आहे, पण आता माझ्या घरचा विरोध करतात असं तसं. झालं तर मला काय नाही होणार. तर ते माझ्या नारळ असा नेलेला, मी नेहमी असायचा घरात अक्कलकोटहून नेलेला. तर दोघांनाही तो नारळ बांधला. स्वामीला म्हणला, बाबा त्यांची जे काय असेल तुम्हीच हे काहीतरी घडवले म्हणून हे एकत्र आले. करेक्ट. काय त्यांची हे असेल स्वामी, तुम्ही रक्षण करा तुमची बघा. आज त्याला एक मुलगी आहे. काय ओके. हे जे काय सत्य घटना मानतोय ना, का त्याला आज मुलगी आहे. संसार एवढंच की माझी जसं रिटायर झाले होते त्या अगोदर माझा नंबर चेंज झाल्यामुळं त्यांची माझी पुन्हा भेट नाही.